आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते सर्व 10वी आणि 12वी पास झालेले विद्यार्थी त्यांचे पालक आपण या ठिकाणी जे 10वी 12वी पास झाले त्यांचा गुणगौरव करण्यासाठी उपस्थित आहोत. म्हणून सर्वप्रथम सर्वांनी टाळा वाजवून जे 10वी 12वीचे मुलं पास होईल त्यांना सर्वांना अभिनंदन करायचं, शुभेच्छा द्यायचे. मजा समजा हवी. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की 10वी नंतर माझी मजा आहे, परंतु खरा जीवनाचा कस इथून सुरू होतोय. 10वी पर्यंत तर सगळेच येतात, परंतु ते जे आपल्याला स्वप्न दाखवलं जातं की फक्त 10वी पर्यंत चांगला अभ्यास कर, नंतर तुला चांगले दिवस येतील, परंतु खरे दिवस 10वी नंतर सुरुवात होतात. तिथून आपल्याला आपलं करिअर निवडायचं असतं, कुठल्या दिशेला आपल्याला जायचंय हे ठरवावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला आपले पालक असतील, आपले शिक्षक असतील किंवा आपले मित्रगण नातेवाईक हे मदत करत असतात ज्याच्या त्याच्या परीने. परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की आपल्याला काय करायचंय. तर त्या ठिकाणी बरेच जण आपापल्या आर्थिक ओळखीनुसार कोणी डॉक्टर लाईन निवडतं, कोणी इंजिनियर लाईनला जातं, कोणी 11वी 12वी, कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी आर्ट्स, असे वेगवेगळे सब्जेक्ट निवडतात आणि आपल्याला पुढचं आपलं मार्गक्रमण करतात. साहेबांनी मग अशी सांगितलं डॉक्टर साहेबांनी की आपण त्या कशा करायचं. तर आजकाल सगळ्यांना माहिती मोबाईल सर्वांच्या हातात आहे. मोबाईल मध्ये आपल्याला न कळत 8-10 तास वेळ वाया जातो दररोज. तर तेवढा जर आपण त्यातला 1-2 तास पाहिलं तर ठीक आहे, परंतु इतर वेळेस जर आपण अभ्यासात त्याचा वापरला तर नक्की त्याचा उपयोग होईल आणि इतर मुलांच्या तुम्ही पुढे जाऊ शकतात. कारण प्रत्येकाला ती ऍडिक्शन झालेलं आहे आजकाल मोबाईल. तर आपण कृपया करून सर्वांनी मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करा. जास्तीत जास्त आपण अभ्यासक्रम वाचून याच्याकडे लक्ष द्या, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि एखाद्याला समोर ठेवा की हा परीक्षा पास होऊ शकतो आपल्या परिसरातला मुलगा किंवा आपल्या ट्रेनिंग सेंटर. करायचं फक्त आई वडिलांना खुश करण्यासाठी मी एमपीएससीचा अभ्यास करतोय हे नाही ठेवलं. मला करायचं, मी करणार आणि करणारच. तर या गोष्टीवर लक्ष ठेवून आपण अभ्यास तसा केला की वेळ न वाया घालवता जास्तीत जास्त ग्रुप डिस्कशन. आमचे प्रत्येक दिवसभरात जो अभ्यास केला जायचा त्यानंतर 1 तास रात्री आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो सर्व मित्रांसोबत. त्याच्यातून प्रत्येकाला काय अडचण असेल किंवा ग्रुप डिस्कशन मध्ये काही गोष्टी जास्त समजतात किंवा काही शॉर्टकट तयार केल्या. म्हणजे त्यावेळी जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा एक प्रश्न फिक्स असायचा की आमच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तर त्याच्यात 4 ऑप्शन नेहमी असायचे. जॉब सर्वजण करतात पण डिमांड त्यालाच असते की जो महाराष्ट्रात असतो. त्याच्यामुळे हे सर्व करून तुम्ही स्वतःच एक स्थान निर्माण करायचं आहे. तुमची एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. ती ओळख अशी पाहिजे की हा बघा हा आपला एरियाचा आहे, आपल्या कल्याणचा आहे. या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज की वर्तक समन्वय चंदन वर्तक. कल्याणमध्ये पूर्ण कल्याणमध्ये तू प्रथम आलाय. हो, कल्याणमध्ये प्रथम आल्यावर कष्ट तर खूप होते. यासाठी आई वडिलांनी घेतलेली मेहनत, शाळेचे कष्ट व क्लासेसने घेतलेली मेहनत यांचे फळ आहे. आणि आता जे माझे पुढील आयुष्य आहे, हा 10वीचा जो निकाल आहे तो मला लक्षात राहीलच कायम. कारण 10वी आपल्या यशाची पहिली पायरी असते आणि पहिली पायरी मी चढली आहे. आता पुढे नक्की मला यश मिळेल असं मला वाटतं. 10वीच्या एक्झामची तू बांधणी कशी केली होतीस? काय नाही, फक्त दिवसातून 4 तास अभ्यास, पण तो एकदम कठोर अभ्यास केला आणि त्या अभ्यासामुळे आज मी इथे पोहोचलो आहे. तर पुढील भविष्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. आणि तुझे पुढील भविष्यातील तुझे प्लॅनिंग काय ठरवले, कुठल्या क्षेत्रात करिअर कराय? माझं पुढील क्षेत्रातले भविष्य असे असेल की बीटेक करायचं आहे मला. IIT मधून बीटेक करून IIT मध्येच काम करण्याची संधी पाहिजे. ही संधी मिळाली तर मी खूप आनंदी असेल त्यासाठी. धन्यवाद. हा बेटा, तुझं नाव काय? माझं नाव नियती सुहास देशमुख. कल्याणमध्ये पूर्व तू प्रथम आली आहे. हो, अभ्यासाचा शेड्यूल तू कसा ठेवला होतास? अभ्यास मला माहित होतं 10वीचं वर्ष आहे म्हणजे सगळेच जण अभ्यास करतील. तर मी पहिल्यापासूनच टार्गेट ठेवलं होतं की मला 95च्या पुढे 98% पुढे मार्क हवेत. तेव्हाच जाऊन मी त्या म्हणजे 98% आसपास पोहोचलो. त्यामुळे आणि मी नियमित अभ्यास करायची, रोज अभ्यास करायची. शेड्यूल ठरवून ठेवलं होतं. एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी दुसऱ्या दिवशी आगल्या दिवशीचा अभ्यास मी कव्हर करू. परीक्षेच्या वेळी अभ्यासाचा शेड्यूल कसा तुम्ही वर्षभर आखला होता? इतके तुम्ही जे छान पर्सेंटेज काढले त्याच्यात घरच्यांचं काही योगदान आहे? तसं मी 10वीला क्लास लावला नव्हता. मला बरेच जणांनी सांगितलं होतं. परीक्षेच्या वेळी मी खूप लोड आला नाही मला, कारण मी वर्षभर अभ्यास केला होता. त्यामुळे माझ्यावर एकदम बर्डन नाही आलं. त्याच्यामुळे मी फक्त रिव्हिजन करत गेले आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आणि
त्याच्यामुळे मला मार्क मिळाले. आता पुढील भविष्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलं? सायन्स, कॉमर्स की टेक्निकली की IT, माहिती तंत्रज्ञान, कशामध्ये तू करिअर करायचं ठरवलं? मला आता पुढे आर्ट्स घ्यायचंय, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला जायचंय आणि आर्ट्स घेऊन मला UPSC करून IAS व्हायचं. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि वाटचालीसाठी तुला ठाणे अपडेट न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.